नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन. यवतमाळ जिल्ह्यात पीक विमा योजनेच्या भरपाईवरून वाद निर्माण झाला आणि पीक विमा योजना पुन्हा एकदा चर्चेत आली. त्याचं झालं असं की यवतमाळ जिल्ह्यामधील अनेक शेतकऱ्यांना अगदी 2-3 रुपयांपासून ते 100, 200 आणि 500 रुपयांपर्यंत भरपाई मंजूर झाली. पण पीक विमा योजनेमध्ये एक नियम आहे. तो नियम म्हणजे शेतकऱ्यांना किमान 1000 रुपये भरपाई देण्याचा. मग असं असताना शेतकऱ्यांना 2-3 रुपये भरपाई कशी मंजूर झाली? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत की शेतकऱ्यांना किमान 1000 रुपये भरपाई देण्याचा हा नियम काय आहे, किमान 1000 रुपये भरपाई देण्याची प्रक्रिया नेमकी कशी सुरू होते आणि या सगळ्या वादावर, या सगळ्या शेतकऱ्यांच्या आरोपावर कृषी विभागाचं काय म्हणणं आहे, याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. सुरुवातीलाच आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करू. तो म्हणजे शेतकऱ्यांना किमान 1000 रुपये भरपाई देण्याचा नियम काय आहे, त्याची प्रक्रिया कशी सुरू होते आणि हे 1000 रुपये शेतकऱ्यांना कधी मिळतात. तर आपल्याला माहीत आहे, जेव्हा आपण पीक विमा योजनेत सहभाग घेतो तेव्हा आपल्याला 4 टप्प्यांमध्ये नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती, दुसरा आहे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, तिसरं म्हणजे पीक कापणी प्रयोग आणि चौथं म्हणजे काढणी पश्चात नुकसान. शेवटचा टप्पा काढणी पश्चात नुकसान. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता अनेक शेतकरी एकापेक्षा जास्त अर्ज भरत असतात. वेगवेगळ्या पिकांसाठी सुद्धा अर्ज असू शकतात. मग शेतकऱ्यांना किमान 1000 रुपये मिळण्याचा नियम असा सांगतो की जर एखाद्या शेतकऱ्याला त्यांनी जेवढे अर्ज भरले, म्हणजे जर एकापेक्षा जास्त अर्ज भरले असतील, वेगवेगळ्या पिकांसाठी असेल किंवा इतर कारणांमुळं, त्या सगळ्या अर्जांमधून मिळणारी रक्कम आणि हे जे काही 4 टप्पे आहेत, कोणते? स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, पीक कापणी प्रयोग आणि काढणी पश्चात नुकसान, या 4 टप्प्यांमध्ये आणि वेगवेगळ्या जेवढे काही अर्ज आहे त्या अर्जांमधून मिळणारी रक्कम जर 1000 रुपयांपेक्षा कमी असेल तर त्या शेतकऱ्याला किमान 1000 रुपये देण्याची तरतूद आहे. आलं लक्षात का? पुन्हा एकदा सांगतो. जर समजा तुम्ही एकापेक्षा जास्त अर्ज भरले असतील तर त्या सगळ्या अर्जांमधून मिळणारी रक्कम आणि पीक विमा योजनेच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मिळालेली रक्कम म्हणजे कोणती? स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, पीक कापणी प्रयोग आणि काढणी पश्चात नुकसान, हे 4 टप्पे आणि सगळे विमा अर्ज याच्यातून मिळणारी रक्कम जर तुम्हाला 1000 रुपयांपेक्षा कमी मिळाली असेल तर त्याची तरतूद आहे की तुम्हाला किमान 1000 रुपये देण्यात यावेत. आणि हे 1000 रुपये एकदाच मिळतात असंही नाही. हे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये, म्हणजे सुरुवातीला किमान 700 रुपये आणि नंतर 300 रुपये मिळतात असा नियम आहे. हे मी तुम्हाला माझ्या मतानं सांगत नाही आहे. हा पीक विमा योजनेमध्ये जे काही नियम बनवण्यात आले त्यापैकी हा एक नियम आहे. हे आधी समजून घ्यावं. आता बघूयात की यवतमाळ जिल्ह्यामध्ये नेमका वाद काय. तर जुलै महिन्यात यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक भागात अतिवृष्टी झाली होती. नुकसान झाल्यामुळं शेतकऱ्यांनी पूर्वसूचनासुद्धा दिल्या होत्या. त्यामुळं या जिल्ह्यातील जवळपास 59,000 शेतकऱ्यांना 41 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली. तशा बातम्यासुद्धा आल्या होत्या. त्यामुळं तेथील स्थानिक शेतकरी नेते आणि काही राजकीय नेत्यांनी नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना किती भरपाई मंजूर झाली याची यादी मागितली. त्यातून असं लक्षात आलं की अनेक शेतकऱ्यांना अगदी 100 रुपयांपेक्षा सुद्धा भरपाई मंजूर करण्यात आली. अनेक शेतकरी तर 10 रुपयांपेक्षा कमी, म्हणजे अगदी 1, 2, 3, 5 रुपये, 9 रुपये अशा दरम्यानसुद्धा होते. त्यामुळं शेतकऱ्यांना राग आला, शेतकऱ्यांचा रोष वाढला. शेतकऱ्यांनी असंही सांगितलं की जेव्हा आम्ही पूर्वसूचना दिल्या, विमा कंपनीचे प्रतिनिधी आमचे पंचनामे करण्यासाठी आले, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की तुमचं नुकसान वाढून दाखवतो आणि त्यांनी पैशांची मागणी केली. शेतकऱ्याकडून त्यांनी अगदी 200, 400, 500 आणि 1000 रुपयेसुद्धा घेतले आणि नुकसान वाढवून दाखवू असं आश्वासन दिलं होतं. पण जेव्हा ही भरपाई मंजूर झाली तेव्हा असं लक्षात आलं की पैसे देऊनसुद्धा पीक विमा कंपनीकडून आपल्याला 2 रुपये, 3 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, अगदी 500 रुपये इथपर्यंत भरपाई मंजूर झाली आहे. आत्ता सध्या जी काही यादी उपलब्ध आहे ती यादी मंजूर झालेल्या पैशांची आहे. हे पैसे अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायचे असं कृषी विभागाचं म्हणणं आहे. मग शेतकऱ्यांनी हे जे काही आरोप केले, शेतकऱ्यांना जी काही भरपाई मंजूर झाली त्याविषयी आम्ही त्याचं उत्तर कृषी विभागाकडे मागितलं. कृषी विभागाकडे याची चौकशी केली असता कृषी विभागानं असं सांगितलं की ही जे काही स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर अंतर्गत जे काही भरपाई मिळते, ही भरपाई त्या शेतकऱ्यांनी किती क्षेत्राचा विमा काढला, किती क्षेत्राचं आणि किती टक्के नुकसान झालं यावर अवलंबून ही भरपाई असते. ज्या शेतकऱ्यांना कमी भरपाई मंजूर झाली, असं होऊ शकतं की त्या शेतकऱ्यांचं विमा संरक्षित क्षेत्र कमी असू शकतं किंवा नुकसानीची टक्केवारी ही कमी असू शकते. कृषी विभागाचं असं म्हणणं आहे की असं होऊ सुद्धा शकतं. मग या शेतकऱ्यांना विमा भरपाई 1000 रुपयापेक्षा कमी मंजूर होऊ शकते. मग ज्या शेतकऱ्यांना ही कमी भरपाई मंजूर झाली, म्हणजे 2-3 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत, 300-500 रुपयांपर्यंत, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात लगेच ही रक्कम जमा केली जात नाही.
कारण ह्या शेतकऱ्यांना किमान 1,000 रुपये भरपाई देण्यासाठी हे शेतकरी पात्र असतात. मग ही भरपाई लगेच त्यांच्या खात्यात येत नाही. जसं सुरुवातीला आपण पाहिलं की शेतकऱ्यांना किमान 1,000 रुपये भरपाई मिळण्याचा नेमका नियम काय, त्या नियमानुसार शेतकऱ्यांना ही 1,000 रुपये भरपाई मिळू शकते. पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा मांडावासा वाटतो. तो म्हणजे आपण मागच्या अनेक महिन्यांपासून अशी चर्चा करतो की शेतकऱ्यांनी पीक विमा योजना समजून घ्यावी. जर आपण नियम समजून घेतले तर कोणते नियम आपल्यावर अन्यायकारक आहेत, कोणते नियमामुळे आपल्याला नुकसान भरपाई मिळण्यास अडचणी येतात, ते नियम बदलण्यास आपण रेटा लावू शकतो. तशी मागणी कृषी विभागाकडे आणि सरकारकडे करू शकतो. तसंच पीक विमा योजनेमध्ये जसे काही गैरप्रकार केले जातात, काही लोक करतात. जसं शेतकऱ्यांनी सांगितलं की त्यावेळी पीक विमा कंपनीच्या लोकांनी सांगितलं की पंचनाम्यामध्ये आम्ही तुमचं जास्त नुकसान दाखवू आणि पैसे घेऊन गेले. हे तसं शक्य होत नाही, काही प्रमाणात होऊ सुद्धा शकतं. पण अशा आमिषाला जर आपण भुललो तर नक्कीच आपली फसवणूक होऊ शकते. तसंच नेमकी ही जी काही भरपाई काढली जाते ही कोणत्या नियमानं काढली जाते, त्याचं सूत्र काय आहे, आपल्याला मिळणारी भरपाई योग्य आहे का अयोग्य आहे, हे सुद्धा आपल्याला तेव्हा समजेल जेव्हा आपण ही योजना समजून घेऊ. आणि जर का काही नियम अटी आपल्यावर अन्याय करत असतील, आपल्याला नकोशा असतील, तर आपण थेट त्यावर बोट ठेवून प्रशासनाकडे तशी मागणी करू शकतो की हे नियम अटी बदला. त्यामुळे आपल्याला गरजेचं आहे की आपण पीक विमा योजना समजून घेऊ. ही योजना आपल्या हक्काची आहे, आपल्या फायद्याची आहे. पण त्यामध्ये जे काही गैरप्रकार चालतात ते टाळण्याची, ते बंद करण्याची जबाबदारीसुद्धा आपल्या शेतकऱ्यांचीच आहे. कारण यंदाच्या दुष्काळासारखी परिस्थिती जेव्हा येते तेव्हा पीक विमा योजना आपल्याला आधार देऊ शकते. पण गरज आहे ती पीक विमा योजनेत होणारे गैरप्रकार आणि नियमाला धरून न होणाऱ्या गोष्टी हे बंद होण्याचे. या सगळ्या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसंच रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण विविध शेतीमालाचे बाजारभाव, पीक विमा, दुष्काळ अशा विविध विषयांवरती माहिती घेत असतो. त्यामुळे आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.